आम्ही ना आता कोईनबाई रेस्टॉरंटला आलोय. बांगडे खायचे तर चांगला बांगडे रांधून देते आता इथे. हा हे बांधल्या नाहीयेत, हा बघ सुट्ट्याच ठेवल्यात. आम्ही हे गाठी पण बांधायचो म्हणजे द्यायचे. हा मग परत दुसरं घ्यायचं. त्यांची गाडी घेऊन आम्ही पळून गेलो तर मला ना असं झोपी घ्यायला ना म्हणजे झोपाळा मला खूप आवडतो आणि झोपी घ्यायला त्याला मज्जा येते. आणि मला ना इकडे ह्या झोपाळ्यात बसते ना मी सारखी येऊन बसते सकाळपासून आल्यापासून. आणि मला खूप आहे ना म्हणजे कोकणात आल्यासारखी फिलिंग होते. म्हणजे असं वाटतं की कोकणातच आले आणि समोर अशी नारळाची पोपळीची झाडं आहेत. त्यामुळे मला तेच फिलिंग येते की मी माझ्या गावाला आली आहे. आणि मी अशी म्हणजे दरवाजामध्ये आमच्या असं प्रत्येकाच्या अंगणामध्ये ना झोपाळा आहेच आहे. तर मी लहानपणी ना माझ्या मावशीच्या घरी जायची ना मालवणला. म्हणजे माझा जन्मच तिच्या घरी झालेला आहे खरं तर. तर मग तिच्या घरी जायची ना मी मे महिन्याच्या सुट्टीत 15-20 दिवस. तेव्हा तिच्या पण असं दारामध्ये ना झोपाळा होता, मोठा झोपाळा आहे तिच्या दारात आणि सागाचा. तर त्या झोपाळ्यावर ना मी बसून अशी झोपी घेत राहायचे. माझे जेवढे नातेवाईक आहेत ना त्यांच्या सगळ्यांच्या घरी झोपाळा आहेच आहे. तर मग आम्ही लहानपणी सगळ्यांच्या घरी फिरायचो, माझे झोपाळा बसायचे आणि मी ना जास्त टाइम झोपेच घेत राहायची त्यांच्या इथे पण जाऊ. माझं पहिल्यापासूनच असंही होतं. आणि मग आमच्या म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी पण झोपाळा आहे. तर ते पण असं कसे म्हणजे गावाला घरं कशी मोठा वाडा असतो, घर नसतं आणि बंगला पण नसतो, खूप मोठे मोठे वाडे असतात. मग त्या वाड्यांमध्ये ना असे 15-20 जणांचं खोली असते. 15-20 जणांचं म्हणजे फॅमिली, 15-20 जण खोली आणि किचन एकच, म्हणजे सगळे जॉईंट फॅमिली असं. त्यामुळे ती एवढे मोठे मोठे घरांमध्ये म्हणजे झोपाळे पण मोठे मोठे असं. म्हणजे झोपाळा असा झोपण्यासारखाच होता तो, म्हणजे खूप मोठा असा. तर अशी मला सवय ती लहानपणापासूनची अशी बसायची आणि एन्जॉय करायची. त्यामुळे मला ते आवडतं. आणि कोल्हापूरला आमच्या घरी नाहीये झोपाळा. मी ह्यांना बोलली लावून घ्या म्हणून झोपाळा. आता बघू हे कधी लावून घेतील. कसं राहायचं आहे जिथे ना तिथे आपल्या थोडं मनासारखं थोडंसं तरी आपल्या आवडी निवडी झाल्या पाहिजे. तर ती बात आता पुढची आली. मला काय वाटत नाही हे झोपाळा लावतील असा. थोडासा आपण एन्जॉय करायला बघायचा. आता आम्ही पण एकच दिवसासाठी इथे आलेलो आहे फिरायला. उद्या सकाळला निघणार, सकाळी आलोय, उद्या सकाळी निघणार असं. अलिबागला आलेलो आम्ही. आणि आता माझी तयारी झाली, आम्हाला जायचे बीचवर. आणि हे दोघं जण तयारी करतात. ते लोक स्विमिंग पूल मध्ये गेलेले, ते भिजले, तर त्यांना आंघोळ पांघोळी करायला टाइम लागणार आहे. मी काय भिजली नव्हती तर माझे काय पटकन आटपलं. तर ते लोक ते सगळं रमत गमत मस्ती करत दोघं जण करत आहेत. किती भारी वाटतं ना. वाळू काळी वाळू आहे. येस, ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. माझे क्रॉक्स बघाय चमकतायत वाळूत. वाव वाव, कसला भारी वाटता. आता आता कसलो बघता आता माझ्याकडे. नागवा 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 दिसाचा हट माझा पुरवा सोनीच्या गाणं बोला. काय इथे पण गाडीत बसणार आहे का? कोण बसणार आहे? तू बसणार आहे? त्याला बसायचंय. साईडला बस. काय चालवणार आम्हीच आहे. 300 रुपये, पण तुमच्या दोघांचे 300 झालेत ना. नाही, आमच्या दोघांचे 200. हा? 300. मी बसली तर किती होणार? 300. मग तू येताना चालू, जाताना मी झालो, चालेल का? नाही असलं एवढं नको. तुम्ही हे व्हिडिओ करणार? चला
मी एक साइड बसू का दोन साइड? एक साईड बस. त्याला पुढे घ्या, 2 साईड बसवा. काय झालं? त्याला पुढे घ्या. तुम्ही पुढे व्हा. काहीतरी 2 साईड बसवा. चालतंय. पडली. बरं मस्त. त्यांची गाडी घेऊन आम्ही पळून गेलो तर मस्ती करते. हे मोबाईल धूम मचाले चिंका चिंका वो अलग ही लेवल का बंदा था. आता निघून गेले. मज्जा न्यू लाईफ. युटन राऊंड मारायला. आता मला घेऊन चाललाय फिरायला. ये मी आतंगला पकडून बसते. हाऊस बनवल्या इकडे. हाऊस आहे ही बाकी सुट्टी आहे. वाळू आहे ना ही सुट्टी आहे. तिकड सारखी वाळू नाही आपल्या इकड सारखी. हे हाऊस बनणार नाही ना वाळूचं. तरी ट्राय करूया. चल तिकडे जाऊन ट्राय करूया. चांगल्या ठिकाणी जाऊया. इकडे कचरा आहे बघ ना. क्या ढूंढ रहा था तो? खजाना ढूंढ रहा है? किधर? इधर खजाना है. अरे बाप रे, क्या आहे हो? काय भेटलं तुला? दिखा सबको. काय आहे? दाखव सगळ्यांना. उलटा करके दिखा. वाव, कौन सी कलर का ग्रेप्स है? कुठे भेटला चांगला खजिना? ट्रेन बनवते पण आज समुद्र आहे ना, लय डेंजर आहे. पण घाबरत बनवते. बघू ट्रेन होत आहे का माझं. खूप मोठ्या लाटा येत आहेत. बनवायला तर जाते पण भीती पण वाटते. समुद्र डेंजर. समुद्र आहे पाण्याची मस्ती नाही आणि समुद्र अशी तर अजिबात नाही. लाट आली मोठी बाबा. मम्मा एवढ्या मोठ्या लाटा आहेत. सकाळी पोट पण आमची अशीच उसळत होती. काहीतरी चालू होता बोटीचा पण. स्वर्गापेक्षा सुंदर तुम्ही ट्राय करूया आपण असं. आले लाट आली. येता इला रवला. अजून एक येता. क्या बनाया ये? या थंगी काय बनवलंयस रे? काय बनवलंयस? खड्डा. काय ही पेंडीची अवस्था केली आहेस? बापरे. ह्या काय आयशीचा पण बघ आणि अंजिलाचा पण बघ. हाथ दिखा दोनों. बापरे, वो वाला भी. मुंह में लगा, खुद के मुंह में लगा. तोडाला स्वतः. चलाव. हॅपी होली कर स्वतःला.
हो चला ना मॅगी खायला. मॅगी खाऊन येऊया आणि मग जाऊया ना. काय सामान पाहिजे? इकडे थोडी खेळणी भेटा. मग अशी ते भेटला म्हणून काय सारखं भेटणार आहे? इकडे काही नाहीये. आता इथे चाललंय वरती शोधायला. ऐक काय सामान? पॅन्ट बघ खाली त्याचे. अरे काय हे आता नवीन घातले कपडे कोरे. अरे ह्याला ना ते काय खाय प्यायला नको आहे. काय काय पाहिजे सामान सांग. काय सामान पाहिजे? चला आपण तरी खायला जाऊया. माणसाने स्वतःला ना थोडासा टाइम दिला पाहिजे आणि आम्ही खूप टाइम झाला विचार करत होतो अलिबागला जाऊया. खरं तर मीच यांच्या मागे लागलेली की चला ना एक दिवस आपण जाऊ फिरायला. एक दिवस पण 2-3 दिवसासाठी मी बोलत होती पण त्यांच्या काय मनात नव्हतं. पण मग तरी पण त्यांनी 4 महिन्यानंतर जो ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही आलो. एक दिवसासाठी का असे ना आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो. उद्या आम्ही आता निघणार मुंबईला जायला. आम्ही ना आता कोईनबाई रेस्टॉरंटला आलो आहे आणि इथे मला एक गोष्ट दिसली म्हणजे ती दाखवते. ही झाप आहेत. ही झाप तर ती आहेत ना नारळाची जी साऊल असते ना म्हणजे नारळाच्या झाडाची जी साऊल असते ना म्हणजे ते मोठं झाप. तुम्ही आता काय बोलता तुमच्या भाषेत माहिती आहे. आमच्या इथे साऊल बोलतात. तर त्याच्यापासून हे बनवलं जातं आणि हे मला माहिती आहे कसं बनवतात कारण का मी लहानपणी ना हे बनवायचो गावाला आणि मग ते असे ढिगारे बनवून ठेवायचो. माझ्या मैत्रिणीच्या घरी बनवायची मी. त्यांच्या घरी म्हणजे ती बनवायची ना तेव्हा त्यांच्या घरी मी बनवायची. ते मज्जा यायची बनवायला. त्याला खूप प्रोसिजर असते. ती सगळी प्रोसिजर पण मला माहिती आहे आणि आता नाही भेटत ते दिवस जगायला. आणि मग ते बनवून ठेवल्याच्या नंतर आहे ना उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात वर्षभर असं थोडं थोडं करून बनवून ठेवायचे आणि मग पावसाच्या दरम्यान आहे ना 15 रुपयाला तेव्हा ते झाप विकायचे ती लोक. आणि आताच्या डेटला 50-70 रुपयान. आता कितीने विकतात हे मला माहिती नाही, आयडिया नाही पण तेच होतं ते. आणि आता म्हणजे जेवण वगैरे झालं आहे. आम्ही आता निघतो. काय खाणार आहे? हां मच्छी. कोणती मच्छी बनवते? हां बांगडे खायचे तर चांगला. बांगडे रांधून देते आता. एक खेकडा या साईडला खेकडा ठेवते आणि ह्या साईडला बांगडे शिजवते. हां चला आता बेत झालाय तयार. ह्या झापांना बघून लय माझ्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या फ्रेंड्सची आठवण आली मला. माझं बालपण सगळं मला आठवलं. किती भारी वाटायचं. खरंच खूप मस्त वाटतं. खूप छान वाटतं. हा हे बांधल्या नाही आहेत. हा बघ सुट्ट्याच ठेवल्यात. आम्ही हे गाठी पण बांधायचो म्हणजे हे निघणार पण नाही. एवढं भारी करायचं. इकडे या दाखवते मी तुम्हाला. असं अशी विणायची. हां मग परत दुसरं घ्यायचं असं विणायचं. परत हे असं हां